हॅपी इकडे बघ, कुठे चालला? हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हॅपी इकडे बघ, कुठे चालला? सॅटर्डेला रात्री अचानक प्लॅन झाला की हत्ती कॅम्पला जायचं आणि संडेला आम्ही सकाळी 9 वाजता निघालो. एटापल्लीवरून सिरोंचा रोड येथे आहे कमलापूर, त्यासमोर 4.5 किलोमीटर अंतरावर हत्ती कॅम्प. तर ते शासकीय हत्ती कॅम्प होतं आणि हा आहे तो तिकडे जायचा एरिया. बघा दोन्ही साईडनी जंगलच जंगल आहे आणि इथे होते हत्ती जे आम्ही पाहायला आलो होतो. अशा प्रकारे इथला व्ह्यू आहे. तर हे पावसाळ्यामध्ये तर भरपूर छान दिसतं. सध्या उन्हाळा चालू ते तो आहे तो दिसला का तो? हा तो हत्ती आहे तिथे होता. तर पाणी वगैरे भरपूर कमी होतं, पण नेचर व्ह्यू बघाल तर भरपूर असं खूप सुंदर असं होतं नेचर व्ह्यू. फायनली आम्ही तिथे पोहोचलो. बट काय झालं की 10 मिनिटं आम्ही लेट झालं. 11 वाजता यांना जंगलमध्ये सोडतात फिरायसाठी आणि आम्ही 11 वाजायला बहुतेक 11लाच पोहोचलो तिथे. तर त्यांना सोडण्याचा म्हणजे जंगलमध्ये फिरायसाठी सोडण्याचा वेळ झाला होता. तर तरी गुड लक होता आमचं की आम्हाला हत्ती म्हणजे पाहायला मिळाले. एलिफंट पाहायला आलो आपण. हे बघ एलिफंट. हत्ती कॅम्पला आलो ना बेटा आपण आता एलिफंट पाहायला. तर अशा प्रकारे हत्ती होते आणि यांच्या जवळ तर जाऊ नाही दिलं आम्हाला. फक्त एक मोठा हत्तीनी होती ती. ती जवळजवळ 90 वर्षाची होती. तर फक्त तिच्याजवळ जाऊ देत होते आणि हे बाकीचे आहे यांच्याजवळ नव्हते जाऊ देत. आणि यांच्या पायाला साखळीसुद्धा होत्या, जेणेकरून जंगलात गेल्यानंतर त्या नेक्स्ट डेला भेटल्या पाहिजे याकरिता. तर इथे पण पावसाळ्यामध्ये जिथे आता हत्ती उभी आहे तिथे सगळीकडे म्हणजे एक प्रकारचा तलावच आहे, सगळीकडे पाणी असतो. तर आता बघू शकता उन्हाळ्यामुळे ते काही पॉसिबल होत नाही आहे आणि खूप छान असं व्ह्यू दिसत होता. जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर नक्की पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्यात डिसेंबर मंथपर्यंत छान व्ह्यू असते. आणि समोरच त्याचबरोबर हत्ती कॅम्पपासून 10 किलोमीटर जवळ एक झरणा पण आहे. तर तिथे पण पाहण्यासारखं व्ह्यू आहे, पण आम्ही तिकडे गेलो नव्हतो. आम्ही सध्या हत्ती कॅम्पचा प्लॅन झाला तर इथेच गेलेलो होतो. तर इथे शेडमाकी ताई, त्यांच्या आई, श्रीश, मी, हॅपी आणि श्रीचे पप्पा आम्ही 5 जण इथे संडेला पिकनिकसाठी आलेलो होतो. तर इथे अदर टुरिस्ट पण होते पाहायसाठी आणि छान वाटलं एवढ्या जवळून हत्तीला पाहायला मिळालं. तर गडचिरोलीमध्ये आले तर तोच एक फायदा झाला, कारण सहसा ॲनिमल्सच्या जवळ असं जाऊ देत नाही, हात नाही लावू देत. पण इथे तसं काही नव्हतं. त्यांना तुम्ही काही पण खाऊ घालू शकता, जे ते खाऊ शकणार, जसं फ्रूट्स, बिस्किट वगैरे. तर आम्ही सोबत फ्रूट्स आणले नव्हते, त्यामुळे काय केलं सगळं काही गाडीमध्येच ठेवलं होतं. म्हणून मग ताई आणि मी जेवणाचं सुद्धा आणायला गेलो आणि त्याचबरोबर फ्रूट्स होते बॅगमध्ये, ते सुद्धा आणलं. विचार केला की इथेच जवळच जेवण करायचं झाडांच्या सावलीमध्ये. तसे तर भरपूर इथे शेड्स होते, जेणेकरून पर्यटक आले तर त्यांना जेवण करायसाठी, बसायसाठी वगैरे. इन केस जर पावसाळा असेल तर तिथे राहायसाठी सुद्धा शेड्स होते.
तर आम्ही विचार केला इथेच आम्ही जेवण करायचं आणि मग आता आम्ही फ्रुट्स वगैरे घेऊन आलेले आहोत. तर बघा श्रीज तर देतच नव्हता खेळ त्याला. सोनाने घेते की टाकून द्यावा? आता फोटो काढा नाही त्यांची. हॅपी जा ना. हा द्या तोंडामध्ये. जवळ नाही करत खायचं. चार ना हॅपी काही नाही करत. मजा येते, मजा येते रे दादा खरंच. आणि ते बाकीचे हत्ती सगळे या हत्तीनीचं नाव होतं रूपा, जी 90 वर्षाची आहे आणि या सगळ्यांना आसामवरून आणलं होतं. तर तिला आसामी भाषा येत होती, म्हणजे जे तिथले गार्ड्स होते ते जेव्हा कम्युनिकेट करायचे तर आसामीमध्ये त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलायचे, तर तेव्हाच ती ऐकायची. हिचं वजन जास्त आहे आणि म्हातारी झाली आहे, त्यामुळेच हिला इथे ठेवलं होतं. आणि बाकीचे जेवढेही हत्ती भात असते प्रत्येक हत्तीनं 10 किलो, कणिक असते 1-1 किलो, गुड असते आणि केळी देतो आपण त्यांना. एका हत्तीचं आहे. एक टाइम की दोन? एक टाइम. अच्छा. आता त्या गार्डनी या हत्तींचं जेवण सांगितलं, जे एका टायमाला त्यांना हिला द्यावं लागते आणि ते सगळं जेवण वन विभागाकडनंच पुरवल्या जाते. असाच सोनमध्ये देऊन बघा बरं. सोनमधलं सोनमध्ये बघू. ए नाही ना, आपला नाही येतो. दुसरा आहे थांब आपण. हे नाही याला चारू, देव बापाला चारू. थांब 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 देतो थांब सोंडेची जवळ या तुम्ही. काय ना करत आता तो कारच्या वेळी काहीच करत नाही. काय सोन जवळ द्या त्याच्या. सोंडावर हा द्या कशा द्या. येतं ठेवू याच्यावर. घे अच्छा असं खाते का? गेला. हाती राजा काय म्हणते बेटा? हाती राजा, ओ हाती राजा. आणि ही हातीने एवढी छान होती की म्हणजे आपण जेवणाचं समजा तिच्यासमोर काही काढलं तर छान ती सोन करायची, म्हणजे खायसाठी सोन उचलत होती. आणि तिने 1-2 पोजेस, मी जेव्हा फोटोज काढायची तिचे तर तिने 1-2 बॅक लेगनी पोजेससुद्धा छान असे दिले होते, जे थंबनेलमध्ये मी ॲड करणार आहे. कायदा अस्तित्वाला आल्यानंतर आपण फक्त त्यांच्या पर्यटनसाठी पहासाठी ठेवलं. व्हिडिओच्या आणि असं नाव अगोदर वगैरे? जे भरपूर हत्ती होते तर फिमेल आहे. ते 35 म्हणजे 35 आवाज दिला वर्षाच्या आतमधले हत्ती होते आणि फक्त हीच एक जास्त वयाची होती. तर इथे आम्ही टिफिन्स घरूनच आणले होते बनवून, कारण इथे कुठेच हॉटेलची सुविधा नाही आहे आलापल्ली शिवाय.
आणि नाही आलापल्ली प्लेट थोडासा साधा 35 ते एक 40 हातीला झाली 40 किलोमीटर अंतरावर होती. त्यामुळे मग आम्ही घरूनच सगळं जेवण, मसाला भात, वाटाण्याची उसळ, पोळी आणि लोणचं घरूनच आणलं होतं. आणि इथे मग साहेबांनी कार आणली. त्यानंतर सनरूफ कारचं आम्ही फोटोशूट केलं छान. तर ही जी पहाडी दिसत आहे, जो जंगल दिसतं आहे, या साईडला जे बाकीचे हत्ती होते ते सगळे इथे फिरायला जातात. आणि नेक्स्ट डेला सकाळी जे गार्ड्स आहेत ते त्यांना मग परत घेऊन येतात, जेणेकरून पर्यटकांना तर त्यांना म्हणजे पर्यटकांना ते दिसणार, त्यांना पाहू शकतील, त्यासाठी मग त्यांना सकाळीच घेऊन येतात. हत्ती कॅम्प कमलापूर सिरोंचा रोड याला व्हिजिट करण्यासाठी 8 ते 11चा टाईम असतो. त्या टायमाला इथे तुम्हाला हत्ती छान प्रकारे पाहायला मिळतील. त्यानंतर आमचा आता परतीचा प्रवास चालू आहे, कारण दुपारपर्यंत आम्हाला एटापल्लीला पोचायचं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.